Don't waste our time. CGI Khan declines to take cognizance of police violence during the CGP's Parliament March. आता सगळ्यात मोठं माहिती आहे की आपल्याला पेपर लीकची बातमी आता सगळ्यांनी ऐकली. नीटचा पेपर लीक झाला आणि मग आता काय होत असतं की त्याच्यात CGI कांत म्हणून आहे, बरोबर आहे. या न्यायाधीशासमोर ही समस्या एक सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला सांगितलं की बघा अशा अशा पद्धतीचं नाही का त्या कॅन्डल मार्च मध्ये नाही का अन्याय केला गेला पोलिसाकडून. तर त्यावेळेस नाही का ते व्हिडिओ तुम्ही बघा तर त्याने काय उत्तर दिलं, डोंट वेस्ट आवर टाइम. प्रश्न असा पडते की आपले मायबाप नाही का गोरगरीब म्हणजे सगळे गोरगरीब आहेत, ठीक आहे. लाखो मुलं नाही काय करायला लागले, नीटचा पेपर द्यायला लागले. नीटचा पेपर देऊन त्यांच्या आयुष्यात ते लेकरू 12वी पर्यंत येणे, नीटची तयारी करणे, त्याचे 12 वर्षाचा कालावधी एका विद्यार्थ्याचा, बरोबर आहे किती. आणि तुमच्या मायबापाचे कष्ट 12 वर्षाचे, त्या लेकराचं आयुष्य 12 वर्षाचे. असं करून भारतातले कितीतरी पोरं नीटचा पेपर देणार, म्हणजे त्याच्या आयुष्याचा तो वेळ पुढच्या व्यक्तीसाठी डोंट वेस्ट आवर टाइम म्हणत असेल जर समजा तेवढा मोठा व्यक्ती, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सो त्यानंतर बघा, द सुप्रीम कोर्ट ऑफ वेन्सडे जुलै 22, 2026 डिक्लाइन टू इनिशिएट द सुओ मोटू प्रोसिडिंग टू टेक द कॉग्निझन्स ऑफ ॲलिज पोलीस एक्सेसेस. आता याचा महत्वाचा मुद्दा नाही काय आहे बघा थोडस. ड्युरिंग द जुलै 20 क्रॅकडाऊन ऑन स्टुडंट प्रोटेस्टर्स इन द नॅशनल कॅपिटल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा घेऊ आपण. काय आहे हे सुओ मोटू. सुओ मोटू नावाची संकल्पना नेमकी आहे का? सुओ हा सुओ मोटू नावाचा शब्द जो आला तो लॅटिन शब्द आहे. कोणता शब्द आहे? लॅटिन. या सुओ मोटू संकल्पनेचा जर तुम्ही विचार करायला गेलं, उदाहरण की एक लय मोठा व्यापारी आहे, ठीक आहे. तो मोठा व्यापारी आणि एक माणूस त्याच्याकडे काहीतरी माल विकायला गेला. माल विकायला गेल्याच्या नंतर तो बिचारा गरीब माणूस माल विकायला गेलेला आणि मोठ्या व्यापाऱ्याने त्याला फसवलं. आता या व्यापाऱ्याला छोट्या वाटलं, म्हणजे छोटा जो विकायला गेला होता ते त्याच्याकडे गेला, पण प्रॉब्लेम असा झाला त्यानं फसवलं पण हा काहीच करू शकला नाही. याच्या सामर्थ्यच नाही, भीतीनं परेशान आहे बिचारा. तो भीतीनं परेशान आहे कारण त्याला भीती वाटते तो व्यापारी मोठा आहे, आपल्यासोबत काहीतरी रॉंग करेल, चुकीचं करेल, आपल्याला संपून टाकेल. मग त्या पिरियडमध्ये तिथल्या राजानं स्वतः त्याच्यात हस्तक्षेप केला आणि त्या मोठ्या व्यापाऱ्याला नाही का शिक्षा दिली. याला म्हणतात त्या कन्सेप्टला सुओ मोटू. म्हणजे काय झालं, आपल्या देशात जर जनता न्याय ही गोष्ट मागवू शकत नसेल किंवा घाबरत असेल तर त्यावेळेस मॅजिस्ट्रेट जे असतात, मॅजिस्ट्रेट यांनी स्वतः होऊन काय करायला पाहिजे, न्यायालयीन प्रक्रियेत कारवाई करायला पाहिजे की स्वतः डोकं टाकायला पाहिजे. आपल्या इथे लहानपणापासून संस्कार केलेले आहेत मायबापानं, काच्यातच नाक खुपसू नको म्हणतात. एक शब्द पक्का आहे, कशात नाक खुपसू. पण आता प्रथा बदलली पाहिजे, लेकराला शिकवायचं की राईट गोष्टी नाक खुपसा. कारण देशात तुम्ही राईट गोष्टी जर नाक नाही खुपसले तर लोक उपद्राच करतात. राईट गोष्टीमध्ये नाक खुपसायचं शिकलं पाहिजे. आता वांगचूक सारखा माणूस 21 दिवस उपोषण करणं, बॉडीतली लिव्हर, किडनी, ब्लड प्रेशर, सगळी बॉडी खतम व्हायची वेळ आली तरी डोक्यावर आम्हाला नाही काही फरकच पडत नाही. कारण आमचे लेकर विदेशात शिकायला, मोठ्या लोकांची लेकर जर विदेशात शिकायला असतील थोडस भानावर याचं, गरीबाच्या लेकराने काय यायचे कुठंच पुसायचे का? यायचे लेकर उद्या डॉक्टर होतील. मला काय वाटते माहिती का, कधी कधी या एखादा जे आय डोंट हॅव अ टाइम म्हणणारा व्यक्ती आहे की नाही, ज्या लेकरानं कॉपी करून त्या नीटच्या परीक्षेत पास झालं आणि MBBS डॉक्टर झालं, याचा मूळव्याध काढायसाठी, याच्या किडन्या काढायसाठी, याचे ऑपरेशन करायसाठी तशा डॉक्टरकडे पाठवावं आणि त्याने कैची मनात ऑपरेशन करताना याच्या लेकराच्या पोटात ठेवून द्यावं. मग कळते गरीबाच्या येतं. बिंडोक लेकर जर समजा उद्या डॉक्टर होत राहतील आणि शहाणे लेकर नाही का असे होत असतील, किती अवघड आहे बाळा, आहे की नाही. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आज गोरगरीब असो की श्रीमंत असो, लेकर आहे ना कोणाचे असो, त्याच्यात आपण भेदभाव, डिस्क्रिमिनेशन, श्रीमंती गरिबी करणं, जे इंटेलेक्च्युअली चांगला आहे बुद्धीनं त्या लेकराला डॉक्टर होऊ द्या. मग नाही ते एखाद दिवशी मग कार्यक्रम एखाद्या जेटच्या पोरीच्या याच्यात नाही का कैचीच विसरून राहील.
ये तुला दवा कळलं नाही नाही माझा. अरे तू ही नाक उद्या येथून तू आज जाणार बाबा, 20 वर्षानं 25 वर्षानं तुझ्या मुलाला मुलगा होणार आणि हेच नाही का डॉक्टर तपासणीला तिथे गेला विसरला कार्यक्रम, मग किती अवघड होणार. तेव्हा तुमच्या समोर त्या लेकरासोबत आणण्याला तुम्ही जबाबदार असणार. म्हणून जरासं डोकं शांत ठेवून जगाच्या कुठल्याही मोठ्या पोस्टला तुम्ही असले तर भानावर राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला न्यायालयीन गोष्टी सगळ्यात जास्त कळतात, जनतेला काहीच कळत नाही बिचारे, लई शिकलेली पण नाही. पण शिकलेली नाही म्हणून तुम्ही भानावर राहणं, तुम्ही ते एज्युकेटेड आहात ना बुवा. तुम्हाला तर लॉचे सगळे पुस्तकं, तुम्हाला त्याच्यात इथिक्स, मॉरॅलिटी सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. कायद्याचे पेपर राहते, त्याच्यात तुम्हाला नैतिकते नावाची गोष्ट लई भारी शिकवली जाते. या पोराला तर काही माहीतच नाही, पण तुम्हाला माहीत असताना तुम्ही तर ते करायला पाहिजे. पण तसं व्हायला का आपल्या नाही. त्याच्यासाठी ही गोष्ट सो मोठू. आता सो मोठू म्हणजे नेमकं व्हायला लागलं का, या गोष्टीचा अजून थोडंसं विस्तृत रूपात जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर हा त्या दिवसाचा प्रोटेस्ट आहे बघा. आता त्यात कॉग्निजन्स म्हणजे थोडा स्वतः सक्रिय सहभाग जर घेतला समजा तर काय झालं असतं. आता ती संकल्पना जी आपण म्हणलो होतो कोणती, सो मोठू, तर याचा विषय आहे काय नेमका आणि ही गोष्ट एवढी महत्वाची का, तर पक्कड लक्षात ठेवायचं. आता आपल्याला कलम जी राहते कलम 32, या कलम 32 नुसार अनुच्छेद 32 या 32 नुसार आपले मूलभूत हक्क काय आहे आपला मूलभूत हक्क. आणि मूलभूत हक्क त्या व्यक्तीला त्याचे घेतले पाहिजे याच्यासाठी कमीत कमी डोकं न्यायाधीशानं घातलं पाहिजे त्याच्यात. बाप्पा जनतेसाठी काही करू नको, तू जेज नावाच्या पदावर, एवढ्या मोठ्या जेज नावाच्या पदावर होता आणि तू आमच्यासाठी काही करू नको. लोकांचा न्याय नावाच्या शब्दावर विश्वास राहिला पाहिजे, माणसासाठी नको. हे तुझ्या सिस्टीम मध्ये न्याय नावाचा, जस्टिस नावाचा, आणि त्याच्यात कम्प्लीट जस्टिस म्हणून एक शब्द आहे, कम्प्लीट जस्टिस नावाचा शब्द आहे की पूर्ण न्याय. आता पूर्ण न्याय म्हणजे काय बाबा, तुला त्या सिस्टीम पेक्षा तुला हे पूर्ण न्याय, तू शहाणा असणं तर तू तरी पूर्ण न्याय, कारण तुला कळलं पाहिजे. जग जाऊ दे चुलीत, जगाचं बंद नाही, न्याय व्यवस्थेत लोकांचा विश्वास राहायला पाहिजे, म्हणून तुझं डोकं खूप असणं गरजेचं आहे. आणि आजकाल मायबापाने लेकरांना नाही का शिकवलं एकच पाहिजे, काय माहिती आपल्याला शिकवतात नको ते थर्ड तोंड घालायचं नाही, पण म्हणणं काय माहिती का, राईट ठिकाणी तोंड घालायचं हे वाक्य बोलत जाईल काय, टाक तोंड देत. कारण तोपर्यंत नाही का आज असे नाही का, जर उद्या आंदोलन तुमच्यासारख्या गरीबाची लेकरं, खरं सांगा शेतकऱ्याच्या लेकरांना काय पिढ्याने पिढी नाही का धरून ती पिकवायचं आणि याच्या तोंडात घालायचं, तुमचा काही अधिकार आहे की नाही. आणि सगळे लक्षात ठेवा, हे जे व्हाईट कॉलरवाले लोक आहेत की नाही, श्रीमंत लोक, मी सगळ्याला दोष देईन, पण काही बाब त्याचे लेकरच उद्या नाही का जर होत असेल, श्रीमंताचे लेकर श्रीमंत पैशाचं असं नाही का सेंट्रलायझेशन व्हायला लागलं, आपल्या 1000 पिढ्या भिकमाग्याच होणार आणि आमचा कसा धुऱ्या गोरण्यातच आयुष्य झाला. मला काय याच्यापेक्षा एकरभर वावर जास्तचा आहे, पण कोट्यावधी लुटायला लागले तिकडे, त्याचं काय. तुम्ही नुसतं एवढ्यातच भांडणं करून जगणार का. किती मोठं नाही का लुटमार चालू आहे हे कळायसाठी या लोकांनी जर जोपर्यंत डोकं घालत नाही, आणि पावर नाही का बाईचं पावर म्हणते की कायदा हे सगळ्यात मोठी पावर आहे. कायदा जर पावर असेल तर ते पावरचा वापर युटिलायझेशन करायला आम्ही डिंग्याने आहोत, तुम्ही तर शहाणे आहे ना. न्यायाधीश लोकांना त्यालाच काय म्हणत असतात, सुनू मोठू, सो मोठू. तर त्या गोष्टीचा अर्थ होत असते की जनता घाबरायला लागली, ठीक आहे बाबा तुम्हाला, पण तुम्ही स्वतःहून डोकं घाला ना. तुम्हाला कायचा ईडीचा ठेवाय की सीडीचा ठेवाय, कायचा ठेवायचं, तुम्ही तर न्यायाधीश आहात. तुम्ही लढा, जनतेसाठी लढू नका, न्याय नावाच्या शब्दासाठी लढा, की सिस्टीमचा विश्वास याच्यावर राहायला पाहिजे, म्हणून नाही का हे सगळं करायचं. दुसरी गोष्ट, अजून एक कलम नाही का तुमच्या याच्यात नाही का येते 21 नावाचं कलम, 21 जीवितवाची बातमी. त्या प्रोटेस्ट मध्ये जर कार्यक्रम नवीन पिढीतले लेकरायचे होत असेल, त्याचा DNA भारताचा आहे, ते पोरग भारताचं नागरिक पाकिस्तानमधून आलं नाही. जर त्याचा भारताचा नागरिक, तुम्ही लोकांना सांगायला लागले आम्ही जगाचे आध्यात्मिक गुरु हो, आम्ही जगाला जगायचं कसं, याचा कार्यक्रम वाचून हातात काठी घेऊन आध्यात्मिक गोष्टी करता येतात का. म्हणजे रपाटे देऊन शहाणपणाच्या गोष्टी करायच्या नाही, अहिंसा असला पाहिजे. तू या हातात काटू लोकांना झपके द्यायला लागले, जगाला सांगणार की न्याय काय. भारत एकेकाळी लोक भारताकडून लई शहाणपण घ्यायचे, नालंदा विद्यापीठ म्हणजे आपल्यासारखे भारी विद्यापीठ कुठंच नव्हती.
सगळं जग यायचं आपल्याकडे शिकायला. आणि आज आमच्या इथे कार्यक्रम असा झाला बुद्धी इकायला गेले होते. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, हेच जर आमचं धोक्यात आलं तर आवड होणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं ही अनुच्छेद नाही आपला धोक्यात आलेला आहे. दुसरं आणखीन 2 अनुच्छेद आपल्याला नाही का लक्षात घ्यायचे आहेत की 129 आणि 215 यांना उच्च न्यायालय काय राहते, उच्च न्यायालयाकडे रेकॉर्ड असते, रेकॉर्ड. बरोबर आहे. त्याला म्हणतात तुमचं काय आहे, कोर्ट ऑफ रेकॉर्ड. कोर्ट ऑफ रेकॉर्ड. आणि सर्वोच्च न्यायालय पण 30 शब्द आहे कोर्ट ऑफ रेकॉर्ड. 215 नुसार त्याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे. तुमच्याकडे जर अभिलेख न्यायालय शब्द मराठीतला आहे, त्याला अभिलेख न्यायालय. याच्यात काय राहते बघा, याच्यात तुम्ही जुने जे निर्णय घेतले की नाही आणि त्याच्यात जर समजा न्यायव्यवस्थेचा अपमान होत असेल तर स्वतः डोकं घालू शकते न्यायाधीश. हे अधिकार 215 आणि 129 न दिलेला आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला. मग या पठईनं काय करायला पाहिजे, डोकं घालायला पाहिजे की नाही नीटच्या पेपरसाठी? घालणार नाही. काऊन? वी डोंट हॅव अ टाइम. बापू डोंट हॅव टाइम म्हणून लोकांचे आयुष्य मायनं त्या पोराला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं. तिचं लेकरू सुसाईड करायला लागलं तिकडं. बरोबर आहे. बापानं नाही का सगळी जबाबदारी घेतली, लोकांच्या रोजाने गेला, 12 वर्षे नाही का त्यानं नाही का ते शहरात शिकायला लागलं, त्याच्या रूमचे भाडे नाही का आयुष्यभर दिले. जरासं म्हणावं राहिलं पाहिजे की गरीबाच्या लेकराचा काही विचार केला पाहिजे. आम्ही काय म्हणायला लागलो, वी डोंट हॅव अ टाइम. तुमच्याकडे टाइम नाही, गरीबाच्या लेकरासाठी नाही. शेत जर लेकर तुमचे असते तर म्हणजे प्रत्येक गोष्टीत याच्याकडे टाइम नसते, प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे टाइम नसते. मग एका कार्यकर्त्यांना का असं बोलता बोलता जजला एक शब्द वापरला चुकीचाच होता. ते काय वापरला? ज्युडिशियल सर्वंट. पुढची शिवी द्यायला लागली, पण ज्युडिशियल सर्वंट याची त्याला जर म्हणलं असतं पब्लिक सर्वंट, की बाबा तुम्ही नाही का जे लोक पब्लिक सर्वंट आता खरंच आहे की तुम्ही जनतेचे नौकर आहात ना. जनतेच्या नौकराला जर जनतेचा नौकर म्हणलं, चुकून शब्द की न्यायव्यवस्थेचा नौकर म्हणून वापरला, कायद्याची भाषा वापरून पब्लिक सर्वंट म्हणला तर पठ्य वाचला असता, पण चुकून ती शब्द वापरला, जेल झाली त्या. पण विषय काय नाही लागला, खरंच जर नोकरदाराला नौकर म्हणलं तर वाईट वाटूच नाही. फक्त शब्द पुढचे कोणतेही जरा विचार करून वापरायचे, कारण यांच्यासोबत न्यायालयीन भाषाच वापरली की जे लोक बाहेर म्हणजे पद्धतशीर वापरले. तर थोडंसं म्हणायचं हे आहे की गोरगरिबाच्या लेकराच्या विचारासाठी टाइम काढणं गरजेचं आहे. नाही तर कार्यक्रम असा उद्याची ही पिढी बर्बाद होणार. उद्याची पिढीचा कार्यक्रम वाजणार, गरिबाचे लेकरं गरीबच राहणार, श्रीमंताचे लेकरं मोठे होणार. आणि त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे येणार आहे माहिती का? आर्थिक सत्ता काहीच लोकांच्या हातात राहणार आणि त्या नादात आयुष्यभर गरिबाचं शोषण होणार. आणि आम्हाला अजून कोंबड्यासारखं नाही का आपल्याला तांदूळ टाकले की आम्ही आयुष्यभर त्या तांदूळावर जगणार. आमचं बीपीएल कार्ड चालू राहणार, वोटिंगच्या टाइममध्ये आम्ही याला वोट करून देणार आणि आमचे लेकरं पण नाही का पुन्हा बीपीएल कार्डवरच येणार. आणि याचे लेकरं उद्या ना का MBBS डॉक्टर येऊन कोट्यावधीच्या ऑपरेशनसाठी 10 लाख काढ त्याची मदत ठेवली तरी चालते. लक्ष द्यायला लागलं, काय करायला लागलं, त्यासाठी अशा प्रोटेस्टसाठी नाही का यांनी काय करायला पाहिजे, चीफ जस्टिसनं थोडासा पुढाकार केला ते. आणि कोर्ट्स टाइम शुड नॉट बी वेस्टेड. कोर्टाचा टाइम वेस्ट करणं. आता मला सांगा, याला जर आपण म्हणत असतं की कोर्टाचा टाइम वेस्ट व्हायला लागला, एवढ्या मोठ्या याच्यावर झटके बसायला लागले त्या लोकांना लेकरायला, त्याला वेस्ट म्हणतात का? वाया घालणं म्हणतात. म्हणजे न्यायाधीशाकडे वेळच नाही का? ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला काय प्रोटेस्टमध्ये उतरा म्हणून त्यातून काठ्या खा म्हणून म्हणा कोणी, पण व्हिडिओ तर पहा काय चुकायला लागलं ते. नाही तर 36 इंच वाल्याला तर काही फरकच पडत झाला. तुमच्यावर तर पडू दे, तुम्ही शिकलेली आहे ती अडाणी आहे. आणखी एक गोष्ट लागली, मेन्शनिंग द मॅटर बिफोर द बेंच हेडेड द चीफ जस्टिस लॉयर. काय? Chief Justice lawyer urged the court to take the cognizance of the alleged police violence against the student protest. की पोलिसांनी जे काही नाही का व्हायलन्स केलेला आहे ते बघा, व्हिडिओ बघा. तुम्हाला जाऊन उतरा म्हणा ना त्याच्यातून, फक्त व्हिडिओ बघा. तुम्हाला काय वाटते कॉग्निजन्स, तुम्हाला जे वाटते स्वतः त्याच्यातून कारवाई करा. पण मी स्वतःहून काम पडू? हमारे माम सब लोगों ने क्या पढ़ा है, बीच में किसी के टांग नहीं आड़ा. कोठं डोकं स्वतः घालायचं नाही. म्हणून आमचे साहेब कसे करते, म्हणून जज साहेब पण तसे करते, तर डोकं कोठं घालत नाही, कारण ते काही प्रोसिजर राहत नाही.
लक्ष द्यायला लागलं अशा पद्धतीच्या घटना घडायला लागल्या त्याच्यासाठी थोडंसं नाही का लक्ष द्या.